हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू आवर चॅनल लर्न इंग्लिश बी ग्लोबल. आज मी तुम्हाला 25 रोजच्या बोलण्यात वापरल्या जाणाऱ्या फ्रेजेस सांगणार आहे. फ्रेंड्स, फ्रेजेसचा बोलण्यामध्ये वापर करून तुम्ही तुमचं बोलणं किंवा तुमचं म्हणणं, तुमच्या भावना अधिक स्पष्टपणे व्यक्त करू शकता. तसेच फ्रेजेसच्या वापरामुळे इंग्लिश स्पीकिंग हे अधिकच नॅचरल आणि फ्लुएंट वाटतं. तर या व्हिडिओमध्ये मी कोणती फ्रेज कोणत्या सिच्युएशनमध्ये वापरली जाते ते सुद्धा उदाहरणासह सांगणार आहे. तुम्ही यांचा वापर तुमच्या बोलण्यात आजपासूनच करा आणि फ्लुएंटली बोलायला सुरुवात करा. लेट्स स्टार्ट. लेट्स स्टार्ट ही सुद्धा एक फ्रेज आहे आणि याचं मीनिंग काय आहे? चला सुरू करूया. लेट्स स्टार्ट द व्हिडिओ. पहिली फ्रेज आहे हाऊ इज इट गोईंग, म्हणजे कसं चाललंय किंवा सर्व काही ठीक आहे ना. म्हणजे तुम्ही तुमच्या एखाद्या मित्राला किंवा एखाद्या रिलेटिव्हला, नातेवाईकला भेटताय आणि त्याला विचारपूस करायची आहे की कसं चाललंय किंवा सर्व काही ठीक चाललंय ना, तर त्यावेळी तुम्ही या फ्रेजचा वापर करू शकता. आता एक्झाम्पल पहा. हॅलो राधा, हाऊ इज इट गोईंग विथ युअर न्यू जॉब, म्हणजे राधा तुझा नवीन जॉब कसा चालू आहे, म्हणजे सर्व काही ठीक आहे ना, या सेन्समध्ये वापरलं जातं. पुढे हॅलो अंकल, हाऊ इज इट गोईंग, म्हणजे नमस्ते काका, सर्व काही ठीक आहे ना किंवा सर्व काही कसं चाललंय, तर या सेन्समध्ये ही फ्रेज वापरली जाते. पुढे लॉंग टाइम नो सी, म्हणजे बरेच दिवस झाले तुझी भेट झाली नाही किंवा अरे वा खूप दिवसांनी. तर तुम्ही एखाद्या तुमच्या मित्राला किंवा एखाद्या नातेवाईकाला खूप दिवसांनी भेटताय, बरेच दिवसांनी भेटताय, तर त्यावेळी काय बोलाल? लॉंग टाइम नो सी. एक्झाम्पल बघा. लॉंग टाइम नो सी, हाऊ हॅव यू बीन, म्हणजे खूप दिवस झाले भेट झाली नाही किंवा बरेच दिवस झाले तुझी भेट झाली नाही, तू कसा आहेस, बरोबर. नंतर हे लॉंग टाइम नो सी, म्हणजे तुम्ही अचानक एखाद्या तुमच्या मित्राला किंवा नातेवाईकाला भेटलाय आणि तुम्ही असं एकदम आश्चर्यचकित होऊन बोलताय की अरे वा खूप दिवसांनी, म्हणजे लॉंग टाइम नो सी. पुढे आय हॅव टू रन, म्हणजे मला त्वरित निघावं लागेल किंवा मला लगेचच निघावं लागेल. आता बघा, तुम्ही एखाद्या बरोबर बोलताय वगैरे आणि अचानक तुम्हाला काहीतरी काम आठवलं किंवा अचानक तुम्हाला कॉल आला आणि तुम्हाला कुठेतरी जायचंय, तर त्यावेळी तुम्ही काय बोलाल की आय हॅव टू रन. म्हणजे एक्झाम्पल पहा. इट वॉज ग्रेट टॉकिंग टू यू बट आय हॅव टू रन, म्हणजे तुझ्याशी बोलून आनंद झाला पण मला आता निघावं लागेल. किंवा माय मॉम इज वेटिंग फॉर मी सो आय हॅव टू रन, म्हणजे माझी मम्मी माझ्यासाठी वाट बघत आहे तर मला आता लगेच निघावं लागेल. या सेन्समध्ये ही फ्रेज वापरली जाते, आय हॅव टू रन. कीप इन टच, म्हणजे संपर्कात राहा किंवा संपर्क ठेव, म्हणजे आपण एखाद्याला बोलतो ना की मला फोन करत राहा किंवा मला भेटत राहा, तर या सेन्समध्ये कीप इन टच वापरलं जातं. आता पहा. डोंट फॉरगेट टू कीप इन टच वेन यू मूव्ह अब्रॉड, म्हणजे जेव्हा तू परदेशी जाशील तेव्हा मला फोन करायला किंवा संपर्क करायला विसरू नको, म्हणजेच फोन करायला विसरू नको. ओके. लेट्स कीप इन टच आफ्टर दिस प्रोजेक्ट एंड्स, म्हणजे हा प्रोजेक्ट संपल्यानंतर सुद्धा आपण एकमेकाच्या संपर्कात राहू किंवा संपर्क ठेवू. नेक्स्ट कॅच यू लेटर किंवा सी यू लेटर, म्हणजे नंतर भेटूया किंवा पुन्हा भेटू. म्हणजे एखाद्याला तुम्ही भेटून झाल्यानंतर जेव्हा आपण निरोप घेत असतो तेव्हा बोललं जातं की कॅच यू लेटर किंवा म्हणजे नंतर भेटू. आता एक्झाम्पल पहा. इट वॉज नाईस टॉकिंग टू यू, कॅच यू लेटर, म्हणजे बोलून आनंद झाला किंवा बरं वाटलं, आपण नंतर भेटू म्हणजे पुन्हा भेटू. किंवा कॅच यू लेटर ॲट द पार्टी, म्हणजे पार्टीमध्ये आपण पुन्हा भेटू. ओके. इट्स ऑन मी, म्हणजे खर्चाची जबाबदारी घेणे किंवा एखाद्या कृत्याची, एखाद्या घटनेची जबाबदारी घेणे. आता समजा तुम्ही काही मित्र बाहेर जेवायला गेलाय, लंचला गेलाय, तर त्यावेळी तुम्ही त्या मित्रांना बोलताय की लंच इज ऑन मी टुडे, म्हणजे आजचं लंच माझ्याकडून आहे, म्हणजे त्या लंचच्या खर्चाची जबाबदारी माझ्यावर आहे. सेकंड, तुम्ही सगळे मित्र मिळून काहीतरी ऍडव्हेंचर करायला जाताय आणि तुमच्या मित्राला भीती वाटते की बाबा याच्यामध्ये काहीतरी चुकीचं घडेल किंवा काय, तर त्यावेळी तुम्ही काय बोलताय की इफ एनिथिंग गोज रॉंग इट्स ऑन मी, म्हणजे काही चुकीचं घडलं तर ती माझी जबाबदारी असेल, म्हणजे त्या सगळ्या गोष्टीची जबाबदारी मी घेईन. तर या सेन्समध्ये इट्स ऑन मी या फ्रेजचा वापर करण्यात येतो. पुढे मार्क माय वर्ड्स, म्हणजे हे लक्षात ठेव किंवा माझे शब्द लक्षात ठेव. आता पहा. मार्क माय वर्ड्स, ही विल रिग्रेट दिस डिसिजन, म्हणजे तुम्ही एखाद्याला खूप समजावताय तरी सुद्धा त्याने तो
चुकीचा डिसिजन घेतलाय, तर त्यावेळी तुम्ही काय बोलताय की माझे शब्द लक्षात ठेव, तो त्याच्या या डिसिजनसाठी, निर्णयासाठी त्याला पश्चाताप होईल. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल, यू विल नीड माय हेल्प वन डे, मार्क माय वर्ड्स. म्हणजे तुला एक दिवस माझ्या मदतीची गरज लागेल. हे शब्द, माझे हे शब्द लक्षात ठेव. तर माझे जे मी बोलतोय हे शब्द तू लक्षात ठेव, यासाठी मार्क माय वर्ड्स. ओके. नेक्स्ट, नो द ड्रिल. म्हणजे सवय झालेली आहे किंवा प्रक्रिया माहीत आहे, म्हणजे काय करायचं असतं, असं झालं तर काय करायचं असतं, या सेन्समध्ये नो द ड्रिल वापरलं जातं. आता पहा, डोंट वरी, आय नो द ड्रिल, आय हॅव डन दिस 100 टाइम्स. म्हणजे काळजी करू नका, मला काय करायचं आहे ते माहीत आहे, किंवा मला या गोष्टीची सवय झाली आहे, मी ते 100 वेळा केलेलं आहे. किंवा नेक्स्ट बघा एक्झाम्पल, when the fire alarm rings, we all know the drill, go outside calmly. म्हणजे जेव्हा फायर अलार्म वाजतो तेव्हा आपल्याला सगळ्यांना प्रक्रिया माहीत असते की काय करायचं असतं, तर शांतपणे बाहेर जायचं असतं. ओके. तर नो द ड्रिल ही सवय झालेली आहे किंवा प्रक्रिया माहीत आहे, या सेन्समध्ये वापरलं जातं. पुढे, अप युअर गेम. म्हणजे आपली कामगिरी सुधार किंवा तू अजून चांगलं कर. एक्झाम्पल बघा, इफ यू वॉन्ट टू विन द कॉम्पिटिशन, यू नीड टू अप युअर गेम. म्हणजे जर तुला ही कॉम्पिटिशन, ही स्पर्धा जिंकायची असेल तर तुला अजून चांगली कामगिरी करावी लागेल. या सेन्समध्ये अप युअर गेम. शी रिअली अप्ड हर गेम आफ्टर द फीडबॅक फ्रॉम हर बॉस. म्हणजे तिच्या बॉसच्या फीडबॅक नंतर तिने तिचा जो कामगिरी आहे ती खरोखरच सुधारली. ओके. पुढे पाहूया, सुनर ऑर लॅटर. म्हणजे कधी ना कधी, किंवा लवकर किंवा उशिरा तरी ही गोष्ट होणार. म्हणजे ही गोष्ट आहे ती कधी ना कधी करावीच लागणार, किंवा कधी ना कधी ही गोष्ट होणारच. या सेन्समध्ये सुनर ऑर लेटर. सुनर ऑर लेटर द ट्रुथ विल कम आउट. म्हणजे कधी ना कधी, उशिरा का होईना, पण सत्य बाहेर येईल. नेक्स्ट, डोंट वरी, यू विल सक्सीड सुनर ऑर लेटर. म्हणजे काळजी करू नकोस, तू कधी ना कधी नक्कीच यशस्वी होशील. ओके. इट्स अप टू यू. म्हणजे तो तुझा निर्णय आहे किंवा तुझ्यावर आहे काय करायचं आहे ते. तर समजा तुम्ही बाहेर जाताय, तुम्हाला बाहेर जायचं आहे, आणि जर घरातला एखादा मेंबर म्हणतोय की मला यायचं नाही किंवा मी येत नाही, तर त्यावेळी यू कॅन गो आउट ऑर स्टे होम, इट्स अप टू यू. म्हणजे तू घरात थांबायचंय की बाहेर जायचंय हे तुझ्यावर आहे. नेक्स्ट, यू कॅन फॉरगिव्ह हिम ऑर नॉट, इट्स अप टू यू. म्हणजे त्याला माफ करायचं की नाही हे तुझ्यावर आहे, हा तुझा निर्णय आहे. नेक्स्ट, प्रोज अँड कॉन्स. म्हणजे फायदे किंवा तोटे. बिफोर बाईंग द कार, थिंक अबाउट द प्रोज अँड कॉन्स. म्हणजे कार खरेदी करण्यापूर्वी त्या खरेदीचे फायदे आणि तोटे यांचा विचार करा, यांच्याबद्दल विचार करा. या सेन्समध्ये, फायदे आणि तोटे या सेन्समध्ये. एव्हरी डिसिजन हॅज इट्स प्रोज अँड कॉन्स. प्रत्येक निर्णयाचे कोणतेही फायदे किंवा तोटे असतात. ओके. माय बॅड. म्हणजे माझी चूक होती किंवा माझ्याकडून चूक झाली, या सेन्समध्ये माय बॅड वापरलं जातं. ओ आय फॉरगॉट टू कॉल यू, माय बॅड. म्हणजे हो, मी तुला फोन करायला विसरलो, माझी चूक झाली. ओके. माय बॅड, आय सेंड द ईमेल टू द रॉंग पर्सन. म्हणजे माझी चूक झाली, मी ईमेल चुकीच्या माणसाला किंवा चुकीच्या व्यक्तीला पाठवला. म्हणजे माझी चूक झाली हे सांगण्यासाठी माय बॅड ही फ्रेज वापरली जाते. नेक्स्ट, ब्रेक द आईस. म्हणजे गप्पा सुरू करून संकोच दूर करणे किंवा पहिल्यांदा ओळख करून बोलायला सुरुवात करणे. म्हणजे एखाद्या अनोळखी ठिकाणी गेल्यानंतर, कोणच ओळखीचं नसतं, त्यावेळी जे बोलणं सुरू करायचं असतं, जे बोलणं सुरू होतं त्याला ब्रेक द आईस बोलतात. ही टोल्ड अ जोक टू ब्रेक द आईस ॲट द मीटिंग. म्हणजे काय, तर मीटिंगमध्ये जी शांतता होती, जी चुप्पी होती, ती तोडण्यासाठी त्याने काय एक जोक सांगितला. ओके. I didn't know anyone at the party, so I tried to break the ice by complimenting someone's dress. मी पार्टीत कोणालाच ओळखत नव्हतो आणि म्हणून मी काय केलं की एकाला त्याच्या ड्रेसबद्दल कॉम्प्लिमेंट देऊन त्याच्याशी ओळख करून त्याच्याबरोबर बोलायला सुरुवात केली. या सेन्समध्ये ब्रेक द आईस वापरलं जातं. पुढे, इट्स अ टफ कॉल. म्हणजे हा कठीण निर्णय आहे किंवा नक्की काय करावं हे ठरवणं कठीण आहे. अशा वेळी इट्स अ टफ कॉल. म्हणजे
एक्झाम्पल पहा, चूजिंग बिटवीन टू ग्रेट जॉब ऑफर्स इज ए टफ कॉल. म्हणजे दोन्ही सुद्धा चांगल्या जॉबच्या ऑफरमधून एक चूज करणं, एक सिलेक्ट करणं कठीण आहे किंवा नक्की काय करावं हे ठरवणं कठीण आहे. अशा वेळी इट्स अ टफ कॉल. नेक्स्ट एक्झाम्पल, इट्स अ टफ कॉल वेदर टू स्टडी अब्रॉड और स्टे इन इंडिया. म्हणजे इंडियात थांबावं की बाहेर शिक्षणाला जावं हा निर्णय घेणं कठीण आहे किंवा नक्की काय करावं हे ठरवणं कठीण आहे. पुढे डोंट स्वेट इट. म्हणजे काळजी करू नकोस किंवा छोट्या गोष्टीसाठी ताण घेऊ नकोस. यू फॉरगॉट टू ब्रिंग द फाईल, डोंट स्वेट इट, आय गॉट अ कॉपी. म्हणजे तू फाईल आणायला विसरला आहेस, पण काळजी करू नकोस किंवा टेन्शन घेऊ नकोस, माझ्याकडे कॉपी आहे. म्हणजे आय गॉट अ कॉपी. डोंट स्वेट इट, वी विल रीच द स्टेशन ऑन टाइम. म्हणजे काळजी करू नकोस, आपण स्टेशनवर वेळेवर पोचू. पुढे इन द वेक ऑफ. म्हणजे च्या पार्श्वभूमीवर किंवा नंतर किंवा परिणाम स्वरूप. एक्झाम्पल, इन द वेक ऑफ पॅन्डेमिक मेनी पीपल लॉस्ट देअर जॉब्स. म्हणजेच पॅन्डेमिक नंतर किंवा पॅन्डेमिकच्या पार्श्वभूमीवर खूप सगळ्या लोकांनी त्यांच्या नोकऱ्या गमावल्या किंवा त्यांच्या नोकऱ्या गेल्या या सेन्समध्ये. सिक्युरिटी वॉज टायटन्ड इन द वेक ऑफ टेररिस्ट अटॅक. म्हणजे टेररिस्टच्या अटॅकच्या पार्श्वभूमीवर किंवा त्या अटॅक नंतर सिक्युरिटी अजून टाईट करण्यात आली, म्हणजे अधिकच स्ट्रॉंग करण्यात आली. नॉट ऑन गुड टर्म्स. म्हणजे चांगले संबंध नाहीत किंवा मैत्रीपूर्ण संबंध नाहीत दोघांमध्ये. दे यूज टू बी बेस्ट फ्रेंड्स बट नाव दे आर नॉट ऑन गुड टर्म्स. म्हणजे दोन मित्र होते आणि ते त्यांच्यामध्ये खूप चांगली मैत्री असायची, पण आता त्यांच्यामध्ये चांगले संबंध नाहीत किंवा मैत्रीपूर्ण संबंध नाहीत. नेक्स्ट, आय हर्ड ही इज नॉट ऑन गुड टर्म्स विथ हिज बॉस. म्हणजे संबंध चांगले नाहीत हे सांगण्यासाठी नॉट ऑन गुड टर्म्स या फ्रेजचा वापर करतात. पुढे आउट ऑफ द ब्लू. म्हणजे अचानक किंवा पूर्व सूचना न देता घडलेली गोष्ट किंवा कशाचाही अंदाज नसताना अचानक एखादी गोष्ट घडली जाते तेव्हा आउट ऑफ द ब्लू. आता एक्झाम्पल पहा, आउट ऑफ द ब्लू शी कॉल्ड मी आफ्टर 5 years. म्हणजे अचानकच तिने मला 5 वर्षानंतर फोन केला किंवा कॉल केला. म्हणजे कशाची अंदाज नसताना, कल्पना नसताना अचानकच तिचा कॉल आला. द आयडिया केम टू मी आउट ऑफ द ब्लू. म्हणजे मला अचानकच एक आयडिया सुचली. आय एम ऑल माय इयर्स. म्हणजे मी पूर्ण लक्ष देऊन ऐकतोय किंवा ऐकत आहे किंवा मी अगदी कान देऊन ऐकत आहे या सेन्समध्ये आय एम ऑल माय इयर्स. एक्झाम्पल, टेल मी व्हॉट हॅपन्ड, आय एम ऑल इयर्स. म्हणजे मला सांग की काय झालं, मी लक्ष देऊन ऐकत आहे. यू सेड यू हॅड समथिंग इम्पॉर्टंट टू शेअर, आय एम ऑल इयर्स. म्हणजे तू म्हणाला होतास की तुझ्याकडे काहीतरी महत्वाचं आहे की जे तुला शेअर करायचंय, सांगायचं आहे, तर ते तू सांग, मी पूर्ण लक्ष देऊन ऐकतोय. या सेन्समध्ये आय एम ऑल माय इयर्स. पुढे गेट बॅक टू मी. म्हणजे माझ्याशी पुन्हा संपर्क साध किंवा मला नंतर कळव किंवा मला परत उत्तर दे. ओके, या सेन्समध्ये गेट बॅक टू मी. एक्झाम्पल, गेट बॅक टू मी वेन यू आर फ्री. म्हणजे मला परत फोन कर किंवा संपर्क कर जेव्हा तू फ्री होशील तेव्हा. नेक्स्ट, आय विल गेट बॅक टू यू आफ्टर द मीटिंग. म्हणजे माझी मीटिंग संपल्यानंतर मी तुझ्याशी पुन्हा संपर्क करतो किंवा तुला कॉल करतो. ओके, या सेन्समध्ये. लुकिंग फॉरवर्ड. म्हणजे वाट पाहत आहे किंवा आशेने प्रतीक्षा करत आहे. म्हणजे एखाद्या गोष्टीची आपण उत्सुकतेने वाट पाहत असतो किंवा इगरली वाट पाहत असतो, त्यावेळी लुकिंग फॉरवर्डचा वापर करतात. आता पहा, लुकिंग फॉरवर्ड टू मीटिंग यू. म्हणजे तुझ्या भेटीसाठी वाट पाहत आहे किंवा लुकिंग फॉरवर्ड टू द वीकेंड. म्हणजे वीकेंडची आशेने वाट पाहत आहे किंवा प्रतीक्षा करत आहे. पुढे आर यू इन युअर सेन्सेस. म्हणजे तू शुद्धीवर आहेस का किंवा तुला भान आहे का. एक्झाम्पल पहा, आर यू इन युअर सेन्सेस, वाय डीड यू क्विट युअर जॉब विदाउट अ बॅकअप. म्हणजे तू शुद्धीत आहेस का, तू तुझा जॉब का सोडतोयस कोणताही बॅकअप नसताना किंवा तुझ्याकडे दुसरं कोणतंही कमावण्याचं साधन नसताना तू तुझा जॉब का सोडत आहेस, तू शुद्धीवर तर आहेस ना. किंवा नेक्स्ट एक्झाम्पल पहा, ही इज क्लिअरली नॉट इन हिज सेन्सेस राईट नाव. म्हणजेच तो आत्ता शुद्धीत नाही हे स्पष्टपणे दिसतंय. ओके,
इन ए बीट टू मीट म्हणजे पूर्ण करण्याच्या प्रयत्नात किंवा साध्य करण्यासाठी प्रयत्न करणे, या सेन्समध्ये इन ए बीट टू मीट. एक्झाम्पल, इन ए बीट टू मीट द टार्गेट्स द कंपनी हायर्ड मोर वर्कर्स. म्हणजे टार्गेट पूर्ण करण्याच्या प्रयत्नात किंवा टार्गेट साध्य करण्यासाठी कंपनीने अजून कामगार वाढवले किंवा हायर केले. नेक्स्ट, इन ए बीट टू मीट हिज पॅरेंट्स एक्सपेक्टेशन्स ही स्टडीड हार्ड. म्हणजे काय तर आई वडिलांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी त्याने खूप मेहनत केली, म्हणजे अभ्यास केला, स्टडीड हार्ड या सेन्समध्ये इन ए बीट टू मीट. नेक्स्ट, ऑन द ग्राउंड्स ऑफ म्हणजे च्या आधारावर किंवा कारणास्तव. ही वॉज डिनाइड द जॉब ऑन द ग्राउंड्स ऑफ इनसफिशियंट एक्सपिरियन्स. म्हणजे त्याला जॉब नाकारला गेला, म्हणजे त्याला जॉब दिला नाही का, कोणत्या कारणामुळे तर त्याच्याकडे पुरेसा अनुभव नाही, या कारणाच्या आधारावर किंवा या कारणास्तव त्याला जॉब नाकारला गेला. पुढे, शी वॉज ग्रँटेड लिव्ह ऑन द ग्राउंड्स ऑफ मेडिकल इमर्जन्सी. म्हणजे मेडिकल इमर्जन्सीच्या कारणामुळे किंवा त्या कारणाच्या आधारावर तिला सुट्टी देण्यात आली होती. ओके, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. प्लीज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.